ॲड्रेस वगैरे. आता नागपूरला आहे सध्या आम्ही आणि रात्री 12 वाजता पोचलो इथं. कारण रोड खालीच होता, काय प्रॉब्लेम नाही दादा, पण आम्ही हळूहळू येत होतो. आलो भाई तिथं आवाज म्हणा. हे हॉटेल आहे FAD. हां पाठी जातोय जा. एका पिशवीत भरून ठेवा ना, आपल्याला घाण नाही करायची. FLD हॉटेल LNG आहे नागपूरमध्ये. CNG तेच LNG बोलतात आणि ते चालू व्हायला टाईम लागणार आहे ते सांगतात का. एवढ्या गाड्या इथं आहेत पण भाई काय नको तो सांगतो का सिटीमध्ये जायला लागेल. चल नको. इकडं CNG आहे पण जाम आतमध्ये जावं लागतं सिटीमध्ये. रोडला आहे पण ती LNG म्हणून आहे. आपल्याकडे CNG बोलतो तिकडे LNG बोलतात. आणि जिथं भेटला आता तो पण त्याला जातो म्हणतो का माझा कॉम्प्रेसर खराब झाला आहे. मग आम्ही वापस हायवेला निघलो. मला रोडला कुठे भेटला तर टाकूया, नाहीतर आपण असंच जाऊ सायरल डायरेक्ट पेट्रोल टाकून गाडी. इथून आम्हाला दाखवतो टायमिंग 10 घंटे 32 मिनिट. हात खाली कर मला दिसत. 10 घंटे 32 मिनिट. टोटल किलोमीटर 732 किलोमीटर आहे. इथं नागपूरमध्ये CNG भेटत ना म्हणून त्याचा पेट्रोल. हां आज का आखरी दिन आहे. बरोबर किलोमीटर आहे ना. आणि आपण किती किलोमीटर आलो काल? 700 750 ना. 700 750. ते बघ बसले जेवणा विणा करून. ती लोक बरं जेवणा विणा बनवत होती. नागपूर बायपास हायवे. MP मध्ये आम्ही एंटर झालेलो आहोत. नाही तर मस्त की गाडीला आपल्या एक झेंडा बांधला. चला MP मध्ये अजून. आणि भाई संचा आणि वहिनीचा उपवास आहे त्यांचा. काही घेतलं फळं इकडे मस्त की द्राक्ष आहेत आणि ते काय आहे सफरचंद आणि ऑरेंज घेतलं वहिनी. आणि आपला उपवास नाही आहे. मी नाश्ता केला तिथं मगाशीच. आलू पराठा खाल्ला आम्ही तिघांनी, मिनी वियांनी आणि रियांनी. इथं हायवेलाच भेटला आपल्याला इथं येऊ फलवाला. मग इथूनच घेतला याच्याकडनं. रस्ता वगैरे खूप छान आहे एकदम. कुठे काय रस्ता खराब नाही काय नाही, भारी रस्ता आहे. आपला डिस्टन्स किती राहिलं बघा आता. 456 किलोमीटर. 7 वाजता पोचतो आपण. 7 घंटे 49 मिनिट. 8 घंटे लागणार अजून आपल्याला. अजून आता पुढे जाऊन कुठेतरी रस्त्यात गाडी बाईला तरी चालवायला कारण मी आराम करतो आता. आणि आता बाई चालवतो गाडी आमचा. आता जवळजवळ फक्त किती राहिले माहिती आहे का आम्हाला? फक्त राहिले 268 किलोमीटर. 4 घंट्याची रनिंग दाखवते. 4-5 घंट्याची. पोचलोय आणि गाडी इथे लावल्या. प्रयागराजला पोचले आत्ताच आणि गाडी इथे लावली. आणि इथून आता रिक्षा ई रिक्षा असतात ना सगळ्या गाड्यांचे पार्किंग इथं 4 किलोमीटर लांब. इथून आता आम्हाला 4 किलोमीटर लांब इथून आम्ही जाऊ आता रिक्षा करून. ई रिक्षा. चला जाऊया. चला आता फायनली आम्ही प्रयागराजला पोचलेलो आहोत आणि बसलो आम्ही टेम्पल. वहिनी मजा येते. हे लोक आम्हाला संगमवर घेऊन चालले जातात. तिथं संगमवर का घाटावर द्या. संगम घाटाची इथं आडेल घाटची इथे घेऊन चालले आम्हाला. चला आपण जाऊया आता. तुम्हाला तिथं गेल्यानंतर दाखवतो मी.
आपण आलेलो आहो प्रयागराजमध्ये. ही पब्लिक बघा, इकडे गाड्या बघा त्या साईडला तिकडे पूर्ण खाली आहे. आम्ही इथून फक्त 2 किलोमीटर पर्यंत आम्ही गाडी चाललोय भाड्याच्या. भाई रिक्षा आहे, भाई रिक्षा आहे तिथे. हा येऊ का सरळ बघू, विचारू त्यांना. आता बघा ही दुसरी गाडी गेली. आम्ही मगाशी याच्यात बसलो तर आता ही दुसरी गाडी गेली. चला या. काय हा दर्शन घेऊ शकतो 12 ज्योतिर्लिंगचे. हे बघ ना, अरे भाई पण हे असं आहे. हे बघ ना 12 ज्योतिर्लिंगचे आहे बघ, दाखवलं. प्रयागराज. प्रयागराज महाभोग प्रसाद पण आहे बघ भाई. हे बघ समोर. बहिणी आली एकदाशी कुंभमेळ्यामध्ये. सोडलं त्यांनी परफेक्ट आपल्याला आणला इथं. आणि इथं सांगितलं का समोरच VIP घाट आहे, समोर आहे ना खाली जो VIP घाट आहे. त्यांनी सांगितलं तसं इथं सोडलं आपल्याला. शुक्रिया भैयाजी. तर संगमावर आलो इथं VIP घाटाची. इथं हा VIP घाट होता त्यांचा. हा VIP घाटाची इथं आम्ही आलो इथं स्नान करायला. तुम्हाला दाखवतो बघा, इथे माझ्या पाठीमागे हा घाट आहे. पाठीमागे हा VIP घाट आहे. या घाटावर आपण आलो आहे आता स्नान करायसाठी चाललोय. चला प्रयागराज. फायनली आपण आलेलो आहो. इच्छा होती यायची इथे, तर कुंभमेळ्यात यायच्या. भाईने आपल्याला आणला आपल्या इकडे. संगमचा हा VIP घाट आहे. इथं VIP लोक स्नान करत होतं. त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगमच आहे. अरे घट राहायला पाठीमागे आपण 1-2 किलोमीटर पुढे आल्या. रियान रियान कुछ कर भूत. हाँ भैया जी, शंकर जी दूध को नहवाइए 10 रुपए के. वियान ए वियान इकडे बघ. अरे शंकर जी क्या भैया प्रकट करे तो नहवा दिए हैं. आप कौन है? दादू दादू का बेटा ए दादू. हमें गंगा मैया को बाहर लगना है. और कौन काय अरे शूटिंग केली ना चालू घे. वियान मार डुबकी बेटा. मार, तोंड बंद करून मार. एक डुबकी मारे दे दे रोना जाने 3 मार. अरे कर ए वियान डुबकी मार. अरे हा गुड गुड. अजून एकदा. फक्त 2 वेळा अजून कर. बाबा किती डुबकी मारायचे असतात? बाबा किती डुबकी मारायचे असतात? मार 3 बस. गुड गुड गुड. चलिए. मी हे केलंय आपला स्नान वगैरे करून घेतला आपण गंगेमध्ये. वहिनी आता दिवस सोडा चालले पाण्यामध्ये गंगेमध्ये.
पब्लिक बघा, आज शेवटचा दिवस आहे आणि पब्लिक बघा आज पण इकडे किती आहे. टिका बिका लावून घेतलेला आपण आणि आता वहिनी लावते. विहानचे लावलाय, तुकूच्या लावलाय, भाईचे लावलाय आणि हा घेतला आपण गंगाजल गंगेमधला. या असा नजारा आहे बघा इकडचा. पब्लिक अजूनपर्यंत बघा किती पब्लिक येते इकडे आणि आहेच अजून स्नान करतात बघा किती पब्लिक अजून इकडे. आज उनका कमाई अगर ट्रेन रात में नहीं है पूरी व्हिडिओ काढ ना व्हिडिओ. समुद्र मंथन इथून अमृत टाकतात. देव आणि दानव नंदी बघ एवढा मोठा अमृत मंथन. आलोय आता फायनली आंघोळ वगैरे करून आम्ही सर्व चला या. आणि गाडी बघा समोर दिसतं तिथं. पार्किंगचे पैसे किती घेतील? पवनातला ब्लॉक करायला रात्रीचा 11:30 वाजताचा नजारा बघा. आज अजूनपर्यंत आता प्रयागराज चालू आहे आणि पब्लिक बघशाल तर सांगून सोय नाही एवढी पब्लिक आहे. समोर मेला चालू आहे यातला प्रयागराजचा. बडे हनुमानजीला चाललो आहे आपण. समोर मंदिर दिसतं. लोकेशन बडे हनुमानजी 2 किलोमीटर. आ जाइए, फ्री सेवा है आप. सगळी ओम पण भेटला आपल्याला. ओम किती वाजल्या भैया आता? 12 वाजल्या नाही. इकडे राईड बघा कशी चालू आहे. हनुमान गडीला मारुती बजरंगबलीचं मंदिर आहे. रात्रीचं 12 वाजल्या ना आम्ही फिरता कुंभमेल्यात. चला बडे हनुमान मंदिर बघा समोर दिसतं. बडे हनुमान श्री बडे हनुमान जी रुद्राक्ष ईश्वरी लड्डू प्रभात. असं काय दिवस आहे इकडं. रात्रीचा 12 वाजता नजारा बघा इकडं. संध्याकाळच्या 7 वाजले. संध्याकाळच्या 7 वाजल्या बघा. विहान पण सांगतात एवढी पब्लिक आहे इथं. चालू कंटिन्यू पब्लिक चालूच आहे. मस्त वाटतं ना. उलटा लोक सरळ शूटिंग करतात, उलटी शूटिंग करतात.
आहे तो आपली गाडी आहे ती हा ना काही समजत नाही टेंटमध्ये पण शेवटी थंडी तर लागली नसेल रे हां टेंटमध्ये सगळं फॅमिली असतील ना रे आम्ही किती मोठ्या हायवेने आलो माहिती का तिथे एक प्लेन लँड होईल अरे इतकं लांब आहे ना जो पार्ट आता बघत आहे हा कुंभमेळ्यातला सेकंड पार्ट आहे आणि याचा तिसरा पार्ट आणि चौथा पार्ट हे तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील कारण वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मला एडिटिंग करायला भेटत नाही आणि एडिट करायला भेटला वेळ का मग मी व्हिडिओ एडिट करीत बसतो ब्लॉग बनवत राहतो आपला आणि एकीकडे ब्लॉग पण शूट करीत राहतो आणि एडिट पण करत राहतो म्हणून आपण आपल्यासोबत असेच राहावा तुम्हाला असेच लवकरात लवकर ब्लॉग बघायला भेटतील पुढचे आपले चला